नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरेवर माझी व्हिडिओ बघत राहा. ते मधुर आणि मधुर जातो ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आता मी असे चंदगड स्टँडवर बघू शकतात आणि काल आपल्या चंदगड स्टँडचं वर्धापन दिन होतो, त्यामुळे हे सजावट केलेली होती. पण आपण काल कोल्हापूर होतो त्यामुळे ह्याचं वर्धापन दिन आपण बघू गावाक नाही. तर काय नाही, आता आपण जातो दोडामार्ग हिवाळे. आपल्या दादाचं लग्न, त्या लग्नासाठी आपण जातो. आज हळदा आणि दादाचं लग्न वेगळ्या पद्धतीत होणार, म्हणजे ना आता हिंदू धर्माचा ना बौद्ध धर्माचा, वेगळंच आहे म्हटल्यान. तर बघूया कसं असताना आपण पण बघूया, पहिल्यांदाच असं काहीतरी बघणार असू. तर जाऊया आता, दोडामार्ग 2 वाजता दोडामार्ग गाडी आहे, त्यांनी जाऊया आपण हिवाळ्यात. तर चला. तर मंडळी आपली बस इलेली आहे दोडामार्ग जाण्यासाठी, 8214 नंबरची. तर चंदगड कोदाळी दोडामार्ग. तर चला जाऊया या गाडीत. तर मंडळी सीताप साहेब आपले आजचे पायलट आहेत ह्या गाडीचे. चला जाऊया यांच्यासोबत. तर मंडळी बरोबर 2:07 आपली गाडी सुटलेली आहे आणि आपले ड्रायव्हर कंडक्टर काका खटावकर साहेब आहे. तर मंडळी आजचं जो वातावरण हा होऊ शकतं किती मस्त दमट. तर आज ना तिलारी घाटात म्हणजे रामघाटात आपल्या चांगला जर व्ह्यू दिसलो ना तर तुमका दाखवाय मस्तपैकी. तर चला. आता आपण पोचलेलो असं बघू शकता बसमध्ये आहे ना, हिवाळ्यात जॉब गावता. ही आपली बस आणि ही सगळी नागवेची पाहुणी असत मंडळी. नेण्यासाठी आता गाडी येणार आहे, त्यामुळे गाडीची वाट बघूया आपण. जी मगाशी जी पणजी गाडी जरा लेट झालेली आज, त्या पणजी गाडीने पण येलेली जांभरेवाला, जांभरेची लोक त्यांना पण नियोग केलेली गाडी, तर आमका पण नियोग घेतली. तर बघूया ही सगळी थांबली आहेत आता. तर मंडळी येत्या काही दिवसात आपण हे रस्ता मस्तपैकी दिसतो हा चंदगड दोडामार्ग. या त्यांचा बस स्टॉप हा हिवाळीमुळंच. तर म्हणजे हे रस्ता पूर्ण झालं ना की आपण या रस्त्याची पण ट्रिप प्लॅन करूया, म्हणजे पणजीवरनं बेळगाव किंवा
पणजीवरनं कोल्हापूर किंवा कोल्हापूरनं पणजी किंवा बेळगाववरनं पणजी वगैरे वगैरे करूया आपण. तर रस्ता जरा पूर्ण जाऊ दे. मुन्ना दादा आगमन झालेला आणि गाडी पण येईल. हे बघा स्वतः नवरदेवच गाडी घेऊन येला. नवरदेव काय म्हणताय? चला हे बघा आपलं सोनू विश्वास भाई काय म्हणतो? बरं आहे मी हो केलेलो की. तर मंडळी सगळा वराड बसता मागे आता. चला तर मंडळी आता आपण पोचलेलो असं. हे बघा सगळी माणसं टांकूत नाही. हे कसा होता अनुभव? अनुभव कसा होता मागचा? शेवटी आपण पोचलेलो असतो नवऱ्याच्या घराकडे. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवणासाठी बसलेलो असो आपण. बाकीची जेवण उठली आणि आपण जेवतो आता. आर्यन जेवलेस? जेवले मस्तपैकी. आता काय माहीत संध्याकाळी कधी जेव गावात हळद झाल्यावर, त्यामुळे जेवण घेतलंय आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे त्यासाठी. चला दाखवते तुमका. तर मंडळी मी आणि सोनू ना असेच बाहेर रोडवर फिरण्यासाठी गेलेलो असू आणि हाय तिकडून मंडळी मस्तपैकी आपण फिरण्यासाठी गेलेलो असो. होऊ शकतात मी आणि सोनीला आणि वातावरण बघू शकतात असे ढग झाले आहेत. पाऊस बीस घेऊ शकता. असं वाहिंगानात फिरतो आपण. इतक्या गरम होता ना अजिबात वारा बिरा काय नाही. तर मंडळी या बघू शकतात हेवाळ्यामधलं मंदिर श्री देव माय गवस सातेरी चव्हाटा मंदिर. तर मंडळी आता आपण परत फिरायला जातो मामांसोबत. जांभरेवरनं इलत मामी बघा त्यासाठी काय करता. मस्तपैकी अजून हळद चालू जाऊ ना. तर मंडळी चला फिरलो आता. पाऊस पण येऊ लागलो हा. जाऊया आता. हळद पण चालू होती थोड्या. चला जाऊया घराकडे. तर मंडळी व्हिडिओ अपलोड करूचच प्रॉब्लेम आहे ना. नेटवर्क नाही कशाचं नेटवर्क नाही. एक पण गाडी नाही. भारी आहे आता आपण एक बरा नेटवर्क नाही तर शांत वातावरण मस्तपैकी. आणि ज्याचं लग्न आहे ना उमेश दादा, तो उमेश दादा पण नेटवर्क ह्या यूट्यूब चॅनलला जा मी उद्या दाखवते आहे तुमका. रेंजमध्ये गेले काय लग्न कसं सावंतवाडी गाणं रेल्वे स्टेशनकडे मळगावला. तर थंय काय नेटवर्क असताना ते दाखवते मी तुमका चॅनल दिला. तर आता जाऊया आपण. हळद चालू होतील थोड्या वेळ. चला. तर मंडळी आता बघू शकतात 7:45 झाले म्हणजे 8 वाजत दिले आणि आत्ता ना हळद चालू होता. बौद्ध पद्धतीने हळद हा. तर बघूया आपण पहिल्यांदाच बघणार असो अशी हळद बौद्ध पद्धतीने. तर चला बघूया. कीर्तनी सभागृहात बसून घ्यायचं आहे आणि कार्यक्रम चालू करतोय. प्रथमतः या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष
बुद्धभूषण हेवाळकर सरांना मी विनंती करतोय की कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवावं ही विनंती करतोय मी. लाईटच गेली. धम्मं नमामि संघं नमामि. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा. तर मंडळी हळद झालेली आहे. माका तर काय समजत नाही पण हळद झालेली आहे. परत लाईट गेली. तर मंडळी आता जनरेटर लावतो लागलो. लाईट जोग नाही हा. मंडळी हळद वगैरे लावून झालेली आहे. तर जेवूया आपण. चला ओके असं जेवूया आपण. चला पुरं मंडळी जेवणात बघू शकतात. भात, वाटाण्याची आमटी, डाळपणा, भाजी, खीर, पापड, लोणचा. तर मंडळी मस्तपैकी जेवलो वगैरे आणि आता वॉकिंग करतो आपण. चला जाऊया. तर मंडळी आता आपण झोपण्यासाठी जाऊया. बघू शकता बरोबर 11:30 वाजले. तर आता आपण व्हिडिओ पण संपवूया आणि हळद वगैरे मस्तपैकी झालेला. तर उद्या लग्न असताना तर आपण लग्नात पण जाऊया आणि लग्न पण बघूया कसं करतात. तर आता हे व्हिडिओ संपवूया. तर हे व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा. भेटाय पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.